जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं, ते देवेंद्र फडणवीसला जमलं. राजसाहेब दूर गेले, उद्धवच्या कशासाठी गेले? पॉलिटिकल डायस साठी गेले. जवळ का आले? पॉलिटिकल डायस करता आले. कशासाठी एकत्र आले? पॉलिटिकल डायस. पॉलिटिकल डायस कशा करताय? मुंबई महानगरपालिका करता. लहानशा मुलाला समजतं आणि त्यामुळे तुम्ही समजून घ्या. आज जवळपास 20 वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं, ते देवेंद्र फडणवीसला जमलं. असं आहे की उद्धवजी अशा पद्धतीच्या जातीवादी राजकारणामध्ये जातील असं वाटत नव्हतं. हा महाराष्ट्र संस्कार संस्कृतीचा आहे आणि कोणी थांबवला आहे भावंडांना एकत्र येण्याकरता? राजसाहेबांना शुभेच्छा आहे, उद्धवजीला शुभेच्छा आहे. आम्हाला पॉलिटिकल या भावंडांनी एक येणं आम्हाला पॉलिटिकल बघायचं नाही. आम्हाला त्यांनी ठाकरे परिवार एकत्र येणे, भावंड एकत्र येणे चांगलंच आहे. ते कोणत्याही परिवारांनी एकजूट केली पाहिजे आपापल्या भावंडासोबत. पण राजकारणाकरता म्हणजे भावंड एकत्र आले तर कुठल्या लग्नाकरता किंवा एखाद्या साक्षीगंधा करता किंवा एखाद्या कार्यक्रमात एकत्र आले का? राजकीय डायसवर एक आले. पण तुम्ही जर एकाच परिवारातले आहे तर अनेक कार्यक्रमात एकत्र येता आलं असतं. तुम्ही लग्न कार्यक्रमात, समारंभ कार्यक्रमात, बर्थडे जसं पवार परिवार, आमचे परिवार, फडणवीसांचे परिवार, सर्वांचेच परिवार आहे. कुठल्या ना कुठल्या सण त्योहार, एखादा त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, एखाद्या त्या ठिकाणी लग्नाचा कार्यक्रम, जसं पवार परिवारामध्ये सर्व भावंड एखाद्या साक्षगंध सोहळा असेल किंवा लग्नाचा सोहळा एकत्र येतात. हा काही लग्नाचा सोहळा होता? हा साक्षगंधाचा सोहळा होता? हा राजकीय सोहळा होता. आता राजकीय सोहळामध्ये 2 खुर्च्या लागल्या आहेत आणि एकत्र आल्याची भाषा करतात. तुम्ही दोघं एकत्र आले तर शुभेच्छा आहे, पण खालचे लोक तुमच्यासोबत आहे का? तुमच्यासोबत बघणारा व्यक्ती तुमच्यासोबत आहे का? खरं तर टाळ्या वाजवणारे किती आहे? त्याच्यापेक्षा 10 पट जनता नुसती. आमच्या रवी चव्हाणजी आणि मी जेव्हा पदग्रहण आणि पदग्रहणाचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात जास्त लोक होते. त्यामुळे आपणच शो करायचे, आपणच त्या ठिकाणी राजकीय शो करायचे, आपणच त्या ठिकाणी सहानुभूती घ्यायची. मला असं वाटतं जनता कंटाळली आहे. कोणाला काही घेणं नाही कोण एकत्र आलं कोण गेलं. लोकांना घेणं नाही डेव्हलपमेंटचं. आणि माननीय देवेंद्र फडणवीसजींनी मोदींच्या नेतृत्वामध्ये विकासाचा संकल्प केला. आम्हाला तर ठरवलंय आम्ही कोण काय करतं हे आम्हाला काही करायचं नाही आहे. आम्हाला एवढंच करायचं आहे, महाराष्ट्राच्या जनतेचा विकास झाला पाहिजे. जो आम्ही संकल्पनामा जनतेला दिला तो आम्ही पूर्ण करणार. एकत्र राहण्यासाठी आज एकत्र आलो असं ते बोलले. वाटते का तुम्हाला निवडणुकीनंतर एकत्र? मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. माझ्या शुभेच्छा आहे राजसाहेबांना आणि उद्धवजींना. एकत्रच राहिलं पाहिजे. काय एकत्र येऊन 2 भांडवानी आलं पाहिजे, पण लग्न सोहळ्यात नाही एकत्र, कुठल्या घरगुती कार्यक्रमात एकत्र नाही. त्या कार्यक्रमात शेवटी भावंड भाऊबंदकी जी असते ही हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या पारिवारिक कार्यक्रमातनं अधिक उजाड दिसते. तुम्ही पॉलिटिकल डायसवर एक येताय आणि पॉलिटिकल डायससाठी तुम्ही दूर गेलेत. राजसाहेब दूर गेले, उद्धवच्या कशासाठी गेले? पॉलिटिकल डायस साठी गेले. जवळ का आले? पॉलिटिकल डायस करता आले. त्यामुळे त्यात काय नवीन आहे दूर जाण्या नवीन जाण्यामध्ये? मला वाटतं पॉलिटिकल डायस सोडून एखाद्या सांस्कृतिक सामाजिक घरगुती कार्यक्रमातनं एकत्र आले असते राजूजी उद्धवजी, तर मला वाटतं याच्यामध्ये काहीतरी आपल्याला या राज्याला वेगळ्या भावना गेल्या असत्या.
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी यांच्या परिवारातले दोन भाऊ लग्न कार्यक्रमात एकत्र आले, सांस्कृतिक कार्यक्रमात एकत्र आले, सामाजिक कार्यक्रमात एकत्र आले, एखाद्या साक्ष्यगंधामध्ये एकत्र आले. कशासाठी एकत्र आले? पॉलिटिकल डायसवर. पॉलिटिकल डायस कशा करताय? मुंबई महानगरपालिका करता. लहानशा मुलाला समजतं आणि त्यामुळे तुम्ही समजून घ्या.